आपण 2024ला जे ऑस्कर मिळाले त्याच्याबद्दलचे महत्त्वाचे पोलीस भरतीसाठीचे 5 प्रश्न बघणार आहोत. तर आधी आपण बेसिक माहिती बघू. तर आपल्या दीप अकॅडमीची ही नोट्स आहे. ऑस्कर पुरस्काराबद्दल बेसिक माहिती काय आहे, तर ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली, स्थापना कधी झाली, 1927. आणि खाली मी वैशिष्ट्य लिहिलं आहे. ऑस्कर पुरस्कार वैशिष्ट्य. तर ऑस्कर पुरस्काराचं वैशिष्ट्य काय आहे, तर जगातला सर्वात मोठा ऑस्कर पुरस्कार आहे. मग मला सांगा, भारतातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता? भारतातील चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सन्मान किंवा सर्वोत्कृष्ट सन्मान, तर तो आहे दादासाहेब फाळके. सगळ्यांनाच माहीत आहे. इथे जागतिक तर भारतीय. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट सन्मान किंवा पुरस्कार, तर त्याचं नाव आहे दादासाहेब फाळके. मी उत्तर सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर पुढे प्रश्न आहे, सर्वात पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आले? तर 1929ला देण्यात आले भारतासाठी. त्याच्यानंतर खाली प्रश्न आहे, मी नंबर दिले नाहीत त्यामुळे तुम्ही एकाखाली एक बघा. भारतासाठी सर्वात पहिला पुरस्कार ऑस्करचा केव्हा देण्यात आला होता? तर 2 प्रश्न आहेत, केव्हा देण्यात आला होता आणि कोणाला देण्यात आला? तर भानू अथय्या 1983मध्ये देण्यात आला होता. आणि कशासाठी देण्यात आला होता, तर त्याचं उत्तर इकडे आहे. कॉस्ट्यूम डिझाईनसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे अकादमी पुरस्कारासाठी भारताचं पहिलं सबमिशन केव्हा करण्यात आलं, म्हणजे पुरस्कार केव्हा आपण पाठवला होता ऑस्करला पहिला? तर आपण पहिला पुरस्कार ऑस्करसाठी पाठवला होता तो मदर इंडिया. तर दरवर्षी एक पाठवला जातो भारतामधून, प्रत्येक देशातून पाठवला जात असेल एक. तर यावर्षी आपल्याकडून कोणता पाठवला होता, तर द किल टायगर हा यावर्षी म्हणजे 2023साठी पाठवला होता आणि 24ला पुरस्कार वितरण झालं. त्यानंतर पुढे आहे, इथे दिसतं आहे मदर इंडिया पुरस्काराबद्दल 1957चा तो होता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची माहिती काय आहे, मेहबूब खान यांनी हा चित्रपट बनवला होता. आणि आता बेसिक माहितीमध्ये सर्वात खाली लिहिलं आहे काय, भारताला सर्वात पहिल्यांदा ऑस्कर केव्हा मिळाला? तर तेच मगाशी वरती प्रश्न आहे. भानू अथय्या 1983ला मिळाला. आणि आत्तापर्यंत मिळालेले ऑस्कर, तर बघा त्याच्यामध्ये भानू अथय्या 83 आपण बघितलंच, तो पहिला पुरस्कार ऑस्कर. त्यानंतर सत्यजित रेंना सर्व पुरस्कार भेटलेत. भारताचे जे पहिले 4 मोठे पुरस्कार आहेत ते 4च्या 4 भेटलेत सत्यजित रे होते कोण? तर हे एक चित्रपट डायरेक्टर होते, काय चित्रपट दिग्दर्शक, आणि बंगाली होते ते. आणि त्यांचे बरेच छान चित्रपट आहेत. मला वाटतं श्याम बेनेगल देखील खूप चांगले बंगाली चित्रपट दिग्दर्शक होते. आणि सत्यजित रे देखील. तर त्यांना 92मध्ये पुरस्कार भेटला आहे ऑस्करचा. आणि भारतीय 4 सन्मान कुठले भेटले, तर त्याचं उत्तर आहे बघा, भारतरत्न पहिला, दुसरा पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असे 4 पुरस्कार त्यांना भेटलेत. रेसल पक्टी तिसरा पुरस्कार 2009ला भेटला. त्याच 2009लाच गुलजार यांना याच वर्षी ज्ञानपीठ मिळाला आहे 2024ला गुलजार यांना उर्दू साहित्यासाठी. आणि ऑस्कर 2009ला भेटला आहे, लक्षात ठेवायचं. AR रहमान 2009, कार्तिक गोंजाल्विस आणि गुनीत मोगा यांना 2023ला मिळाला. MM किरावणी आणि चंद्र बोस 2023मध्ये यांना नाटू नाटू गाण्यासाठी भेटला होता. आणि आता आपण बघू आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, 2024ला कुठले 5 महत्त्वाचे पुरस्कार मिळालेत, तर ते आपण बघू. 2023ची देखील मी माहिती इकडं ॲड केली आहे 95व्या पुरस्काराची. गेल्या वर्षी
लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये आलेली ही सर्व माहिती आहे. आपला माहिती सोर्स लोकसत्ता न्यूजपेपर. तर बघा, लक्षात काय ठेवायचं, 2024चे पुरस्कार कितवे आहेत? 96. आणि आता इथे माहिती आहे, सर्वोत्कृष्ट चित्रपट 2024चा कोणता? तर ओपेनहायमर. आता ओपेनहायमर कोण होता? तर अणुबॉम्बचा शोध लावणारा व्यक्ती आणि त्याच्या जीवनावर हा चित्रपट काढला आहे. कोणी काढला आहे? तर त्याचंच उत्तर खाली आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यावर्षीचा ऑस्कर भेटला तो याच चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भेटला आहे, क्रिस्टोफर नोलान. ओपेनहायमरसाठीच भेटला आहे. मी बोललो अणुबॉम्बचा शोध यांनी लावला आहे. पुढे आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोणती? एमा स्टोन. सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी. ऑस्करला गेलेला यावर्षीचा चित्रपट मी मगाशी बोललो, टू किल अ टायगर. आणि गेल्या वर्षी गेला होता छेलो शो, हा गुजराती मूवी होता. तर अशा प्रकारे आपल्याला 2024चे हे 5 पुरस्कार महत्त्वाचे आहेत. आणि त्यानंतर ही वरची मी दिलेली माहिती, ती बेसिक माहिती जी आहे, आपण दीप अकॅडमीनी बनवलेली माहिती बघतोय. तर अशा प्रकारे हे सर्व बेसिक लक्षात ठेवायचं आहे. 2023ला नाटू नाटू गाण्यासाठी भेटला होता. आणि एक आपली शॉर्ट फिल्म होती त्याला पण भेटला होता. इथे ॲड करायचं राहून गेलं वाटतं, इथे केलं आहे वाटतं मी. बेस्ट ओरिजिनल सॉन्ग एलिफंट विस्पर्ससाठी भेटला होता, त्याचं राहिलं वाटतं ॲड करायचं. तर अशा प्रकारे हे या वर्षीच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. ओके.